सोडत नाही रे मी. तू ना माझ्या दोस्ताने मारलं ना बाबू. तू इथं जीव होतोस मी. अजून माझ्या दोस्ताला होत नाही बाबू. दवाखान्यात माझा दोस्त हो मरती जिथे हो. माझा दोस्त जर मेला ना बाबू, तुला अटी जर फाशीने दिली तर मग म्हणतो तू चालते त्या दोस्त मिलाच चालते. हा मला काय सांगून राहिला तू. अजून कामं काय हाल केली त्यानं हराम खरा ना. मा बायकोला धरते का म्हणतो. हा त्या बायकोला धरलं तर तू काय केलंस तरी हो. हा मोठा येऊन राहिला दोस्त येऊन राहिला. दोस्ताचं पाणी येऊन राहिलं रे. हो रे तुझी बायकोला चांगली आहे ना. हो एवढं पाणी येऊन राहिलं तुला बायकोचं. चांगला हाणतो मी. मग बोलतो तुझ्या बरोबर काय आता. काय डंगऱ्या मानवऱ्याला सोडा. हा मानवऱ्याला जर मारशील की नाही मीला बेकार आहे बरं. हा मायातून अजून पाहिलंच नाही तुला. हा मी काय करतो काय नाही तर लवकर सोड. तू सोड लवकर म्हणून राहिली ना. हो जास्त जबर होऊन राहिली गाव तू. डॅनीचं पुरलं नाही गावा. हा थंडी गार केली डॅनी तुले. अजून हायच तुला चबरी सवय उकड्यान बसणं. वय नको म्हणतात. हा तुझ्या कंबळ्यात लाता मारीन 2 मा बायकोला काहीच माहिती म्हणू नको. हा सांगून राहिलं तुले. झपके मारीन मी तुले. ते मारतं का तू मला झपके मारतं का. इंग्रजी मजा भाऊ कसा दाबला आता. घेणं करणं वय खरखर वय मारतो घरते तू मुले. मारतो तू दाखव तरी तू मला दाबता का. तू मला दाबता का. अरे बसलो की नाही आता बोकाडले सागरे. आता करशील का नाटक. मले मारतो तो मले. हा आपली ताकद पाऊस नको तू. तुझ्यासारखे लय थंडी गेली मी. अच्छे मारून आला तू. हे मारून आला तू. त्या दोस्ताला मारला बाबू. तसं मारा लागतं तुला. थांब उलट टांगून मारतो तुला. मग आता कसा करतो ची कुत्रीच्या पिलानी. हा लागशील मा नांदी. मा दोस्ताला मारते तो. थांब ना तू. अजून काय झालं. अजून झोडतो तुले बाबू मजबूत चांगला. हातपाय मोड तुम्ही आता. तू तुला चिची घ्यायला लागून. थांब तू मला मारून आला का तू. त्या दोस्ताला मारलं तसंच मारतो तुला. थांब ना बापा मारान त्या डंगऱ्याले. ते डंगरे तुमच्या उरावर बसून राहिले तरी तुम्ही काही नाही करून राहिले. मारान त्याचा हप काढला चांगला नाही. येऊ का मी मारू का. ये तू बी ये ना. तुला दाबतो नाही का हातानं टिसा. तुला ची करायला लावतो कुत्रीच्या पिला. आणि ये बघ दाखव ना. दाखव किती काय तर दाखवा लागते का रे तुले. जास्तच वय करून राहिला. जास्त भादरून राहिला कुत्रीच्या पिलावानी. असं करतो तसं करतो. जास्त मारला का रे. दाखवा लागते का तुला माहीस का. दाखवा लागते का. मग काय दाखवतो. दाखव लवकर दाखव. ती थंडी नाही झाली का डॅनियल. दाखवू मला दाखव आता काय दाखवत. जेल खाणीची आहे. आणि हात टकल्या. माझ्या दोस्ताला मारते. ती बी हिच्यासाठी या घुबडसाठी. अरे टाकल्या आता कसा करू राहिला ची. बायकोले कायचं काही म्हणतो खरं. मा बायकोले म्हणता कायचं काही. थांब तुला दाबल्याशिवाय रास मी आता. म्हणीन त्या बायकोले काय करतो तू म्हणीन. आता म्हणणं. आता कोण दबला. आता कोणी आवाज निघून राहिला तोंडाच्या बाहेर. असं दाबलं आता. घे ना आता. दे कर बोल मा बायकोले बोल. बाबू हे एकदा दाबलं म्हणून नको समजू बरं. तुला दाबल्याशिवाय राहणार मी. दमलं ना आता. बसलो त्या बोकांड्या उरा आरती आहे. घेणं हिचके आता. अरे बापा तिथं मारामारी चालू आहे बापा. बुड्यानले लावला दाबना. हा कचाकच. वा सदे भाऊ आवरा हो लवकर. बुढेचं काही खरंच नाही रे बापा. अटी आता त्या बुडा हॉस्पिटलमध्ये त्यासाठी अटी मारामारी करून राहिली. घेणं देणं काय गरज आहे का आता मारामारी करायची. पुढे वा थोडा मुकड्यानं रिकाम्या कामना गुरु हाल मारून राहिले. तुम्ही जाता का आता दवाखान्यात डबल. मारामाऱ्या करून राहिली. इकडे आपल्या गावात कोणती घटना व्हायला काय काही पाहिलं नाही देखणं नाही. इकडे मारामाऱ्या झालो. सदा चुब्बस बिलकुल सांगून राहिलो मी तुले. आवाज नाही काढायचा अडीचा. तुली फटके मारीन मी. यानं माझ्या दोस्ताला मारलं हराम खोरानं. माझा दोस्त कोमाता जिकडे बोलून नाही राहिला. आवरा लोक आवरा नाही मनवऱ्याले थडकं मारून राहिलं ना तुम्हाला दिसून नाही राहिलं का. आवरान बाबा मारून टाकीन ना मनवऱ्याले. काय आवरा बोलून राहिली. माझ्या दोस्ताला मारायला लागते नाही समजलं तुले. आवरा ताणी म्हणता आलं का तुले. आता भर तोंड फुटलं तुले. आता सोडतोच मी याला टाकलेले. याचा जीव घेतो मी आता. पुढे भारी काम नका सोडा लवकर. भाऊ आवरा ना बुडाले मला घेतला दिलं. त्या बुड्यातून माय काही नाही बा. मी ना काही म्हटलं नाही बा. बुड्याले फालतू मारून राहिला बा बुडा मला. जाणून मारून राहिला ना. भाऊ आवरा ना बुड्याले. काय राजा तुमचा दोस्त राजा तिकडे दवाखान्यात राजा. तुम्ही मारा करून राहिले. तुम्हाला राजा लागलं भागलं तर बा तुमच्याकडे कोण पाहिजे. गावातले लोक परेशानात निघतो. सोडा बरं लवकर मारा नाव करू. नाही रे वेळा सदा मी सोडतच नाही आले. माझ्या दोस्ताला मारलं नाही. आणि काय करू मी याचं. तुम्हाला तुमच्या दोस्ताची शपथ. सोडा लवकर सोडा. बरोबर तुला माझ्या दोस्ताची शपथ दिली म्हणून मी याला सोडतो. आणि इले बी सोडतो. नाही तर सोडलं नसतं मी.
चला चला त्याला मारू नका दवाखान्यात. चला बरं लवकर. त्याच्या काम कोणतं धाम कोणतं तुमचा दोस्त राजा दवाखान्यातून तुम्ही इकडे मारा करायला आले. चला पहिले ते दवाखान्याचं काम निपटून मग या टाकलेली इकडे काय करायचं आहे. हो चाल गड्या चाल. कसं गड्या तुम्हा दोस्त दवाखान्यात असता की नाही, मी नाही सोडलंच नसतो. हराम खोरायला चांगला सोडला असता मी. हा मग मारजा. चला पहिले दवाखान्यात. या बुड्याच्या अंगात तर चांगली मस्ती दाटली बा. माराच करून राहिला बुडा. लगा बाबू तू गेला का फेटे आल्या थांब रे तू. हा डबल हाती लागतो मग सांगतो तुला काय आहे तो. असं हाणतो की बाबू तुला मजबूत की बस तू पुढेच पडलो पाहिजे. आता काय कामाचं त्याचं झुपट पाडून गेला तो तुम्हाला हाणून घेऊन. काय ठेवलं तुमचं पानं, काय हालत केली तुमची. तर आता म्हणून राहील ते मारतो सरप गेल्यावर फरपांडीवर रट्टे मारणं. आता कुठे तू मी बदला घेणारच आहे ना. हा बदला घेणारच आहे मी. हा घे जा बापा घे जा. बदला घे जा तुम्ही आता. हा पहिले हळद लावून घ्या. आता लागलं ना किती मोठा मार खाल्ला ना. डॉक्टर साहेब पेशंटला होश कधी येते वा. 3 दिवस झाला पेशंट तसाच पोळेला वा. काय डोई नाही उघडून आला काही नाही. आम्हाला काही समजून नाही राहिलं राजा. आणि तुम्ही आम्हाला काही सांगत बी नाही बुवा. डॉक्टर साहेब आमचा राजा चितने लागून राहिलं बाबा. तुम्ही काय सांगून नाही राहिलं बा. बुडा असा पडेला बा. 3 दिवस झाले मी मटमट पाहून राहिलो. आमचं चितही लागून नाही राहिलं राजा. काय करा काही नाही सुचून नाही राहिलं बा. आहे तुम्हाला मी भरती केलं त्यावेळेस वेळेस सांगितलं की 72 तासाचं अल्टिमेशन दिलेलं आहे आपण. त्यातल्या आता सध्या स्थितीत जवळपास 60 तास झालेले आहेत. अजून 12 तास आपल्याला वाट बघायची आहे. त्याच्यानंतर बघू आपण काय होते काय नाही. पण साहेब काही असून काही दिसून नाही राहिलं. बुड्याचा काही हात हालत नाही, पाय हालत नाही, डोळे हालत नाही, नाक हालत नाही. ते नळ्या टाकून दिला तुम्ही ना. त्यानं चालू आहे बाबा सारं. ना खाता येत ना पेता येत. आमचं चित नाही लागून राहिलं. आता 72 तासच करून राहिले बाबा तुम्ही. काय गेला का बाबा बुडावर. फक्त नळ्यात लावून ठेला, नळ्या चिपकून ठेला बुड्याले. तुम्ही उगाच काळजी करू नका. ते दवाखान्यातच आहेत ना. दवाखान्याच्या बाहेर आहेत का कुठं. तुम्ही कसं थोडीशी शांतता ठेवा. 72 तास दिलेले आहेत. जवळपास त्याच्यातले आता संपायचंच बाकी आहेत. आता बघू आपण पुढे काय होते. तर तुम्ही टेन्शन बिलकुल घेऊ नका. काळजी करू नका म्हणता साहेब. आमचा जीव नाही लागून राहिला ना बुवा. कसं आहे त्यांना मेजर लागलेला आहे. त्याच्यामुळे कसं थोडा उशीर लागणार आहे रिकवर व्हायला. तर ते काही तास शिल्लक लागू शकतात समजा त्यांना. कारण की आपण काही आता सांगू शकत नाही असं की तसं असंच होईल की तसंच होईल. जोपर्यंत त्यांना होश येत नाही तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही. आता एक साहजिकच आहे की तुम्हाला काळजी वाटून राहिली. तुम्हाला कसं त्यांना बोला असं वाटते ढमुक टमुक. पण आता कसं आता मी काही करू शकत नाही जोपर्यंत होश येत नाही तोपर्यंत. डॉक्टर साहेब तुमच्या नशीन जमत तर बाबा आम्ही बाहेर उकडून नेतो. तुम्ही सांगा तसं आम्हाला की बा माझ्यानं जमत नाही. तुम्ही घेऊन जावा पुण्या मुंबईला. तर आम्ही कसं घेऊन जायला तयार आहो ना. पण कसं बा आता तुम्ही सांगा काय करा लागते. तर त्यांना कुठं नेण्याची गरज नाही. मी सर्व बघतो आहे. आपण बाहेरचे डॉक्टर बोलावलेले आहे. तुम्ही काही काळजी करू नका. हो ना डॉक्टर साहेब. पण मग बाबा तुम्ही काही ना काही आता कसं लवकर झालं पाहिजे बा माणसाला आमच्या. तुम्ही उगाचची काही काळजी करू नका. सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. आणि ते तुम्ही बिल जमा केलं का. तुम्हाला सांगितलं होतं ना मी की 1.5 लाख रुपये जमा करायचे आहेत म्हणून. कारण की आता कसं मी बाहेरून डॉक्टर 2-3 बोलवलेले आहे. कसं आता कसं माझं मी घेतलं भागून. आता परत तुम्हाला मागितलं नाही. पण आता कसं बाहेरचे लोक येतात तर त्यांना द्यावंच लागतं ना पैसा अदला. तर कसं लवकरात लवकर जमा करून घ्या बा तुम्ही. डॉक्टर साहेब केलं बा बिल तर पहिलेच जमा केलं आम्ही. येता बरोबर देऊन टाकले ना. आणले आम्ही पैसे. आणि राहिले सुले ते पैसे देतो आम्ही. पण बुड्याला होशू द्या बा. काय तर आम्हाला कसं त्याला बिलाची बरोबर आठवण राहिली. पण कसं पेशंट कसा आहे काय आहे हे सांगायची नाही आठवण राह. पैसाच पाहिजे नुसतं जटी जटी. डॉक्टर लोकांची खूबीच आहे ना भाऊ. पैसाच करतात नाही काय. माणसाचं काही पडेलच नाही. चला मी येतो. हो या डॉक्टर साहेब. डॉक्टर लोक नुसतं पैशाची काळजी पडते पण पेशंटची काही नाही. पेशंट कसा आहे काय आहे कधी कवर होईल काय होईल काही सांगत नाही. नुसतं पैसा जमा केला का ढमुक केलं का टमुक केलं का बस पैसा. चला सरपंच तो विषय सोडून द्या तुम्ही. ते बेकार नांद आहे तो. चला बाहेर उभे राहू आपण हवेशी. कमले मला कधी येतो तू भेटायले. कमला व मोठा याबरू म्हणा तू. आबाजीला होश आला वाटते. डॉक्टरला सांगावं लागेल आपल्याला आबाजीला होश आला म्हणून. कमला
बरं झालं बापा, आबाजीला हुशाला 3 दिवसापासून या आबाजीच्या किती तैनातीत आहात. बंदा गाव इकडे येऊन बसला या हॉस्पिटलमध्ये. किती तैनातीत राहून राहिले. आबाजीला कधी हुश येते, कधी तब्येत आबाजीची चांगली होते, किती विचारपूस चालू आहे. बरं झालं आता मी डॉक्टरांना सांगते आता हुशाला आबाजीला. आबाजीचा नातू किती रडला त्या दिवशी, किती रडला. आता त्या नातवालाही सांगायला लागेल आपल्याला की हुशाला बापा आबाजी तुझे ठीक आहेत म्हणून, असं सांगावं लागेल आता आपल्याला. कमलं 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 कमलं. सालं कोणी तर हे डॉक्टर बी लेखाचे पैसे वयच्या पुरतीच असतात, सांगत नाहीत काही. हा, हे आणान ती आणान फलाना आणान बिस्ताना. त्याला म्हटलं लेखाचं अटी तुझ्या जमत नसेल तर तिकडे नेतो आम्ही. पण तो काय म्हणते, नाही तिकडे नका नेऊ, मी बाहेरचे डॉक्टर बोलवले. मग त्याची म्हणजे फी आपल्या जुबकंडीवर. हा, का बरं कसं काम आहे शांताराम भाऊ. काय करता सरपंच, अळला नारायण गाड भाजी पाहिजे. आपल्याला काय समजते झेंडपोय त्यातलं. हा, यायची राजा औषधी लिहून देतात, त्याचं नाव नाही वाचतात आपल्याला. आंडू पांडू अक्षर असतात. मी म्हणतो ठळक अक्षरात लिहून दिलेत, माणूस 1 शब्द 2 शब्द वाचते तरी. हा, असं काय माहित बापा द्यायचं, काही चालू असते द्यायचं आता सारखं. आपल्याला काही सांगतही नाही, तर एक तर समजतही नाही आपल्याला. विचार बुड्याला जर होस नाही आला की नाही, बुडा आठवून लांबो आठवून आता. हा, बस झाला आता अडीचा खेळ. अडीचा काही जमत नाही बुड्याचा मेळ. कसं आठवून पुण्या मुंबईत आपल्याला पलायन करावंच लागते. महापोरायला लागलं तुम्ही पुण्यात फोन लावतो, तुमच्या सायाला तुम्ही मुंबईत फोन ला. तसं एखादं हॉस्पिटल पाहू आणि तसं भरती करून टाकू बुड्याले. यासाठी काही खरं दिसून नाही राहिलं. म्हणजे ना 3 दिवस झाल्यासाठी पळेला आपण लांबवल्याचं जाईन, पण पैसा कमी पडला ना आपल्या जो. हाच तर 3 लाख रुपये बिल काढून राहिला. पुढे किती लागतात आणि कितीक नाही. कसं करसान पुढचा मेळ पैशाचा. हेच तर बापा गावात भीक मागून आणले पैसे, 10,000 रुपये जमा करून आणले. साऱ्या गावात वर्गणी केली, बुड्याला लावून राहिलो. मग पुढे जर म्हटलं किती पैसा लागते. अरे अतिसाच पैशाची टेन्शन आहे, पुढे पैशाची टेन्शन नाही. हा, अरे पण मुख्यमंत्री निधीतून पैसे भेटतात ना. महात्मा ज्योतिराव फुले ह्या स्कीमा नाहीत काय, त्या स्कीमामधून होते ना. तसं हॉस्पिटल थांबलून आपण चांगला हायफाय एखादो त्याच्यात इलाज करू. पण ते काय खरं नसते बरं. एखादा कागद नसला की नाही बापा, तेही होत नाही, त्याच्यातही काम होत नाही. सारे कागदपत्र बापा असतीशीर पाहिजे, कागदपत्र योजना आहे ते. हा, आता या बुड्याचं राशन कार्ड आहे की नाही, कुठे बघतात, कुठे थांबल काय, म्हणजे सारे तिथं बेसखोर काम आहे नाही. हे बरं आहे अटीस. हा, जाऊ द्या. हा, तिकडचं काही हालो डोलो करू नका बापा. आणून द्यायला कुटुंबी डॉक्टर. हा, चेक करू द्या बापा त्या बुड्याले. हो, ती म्हणा बरोबर आहे तुमचं. एखादा कागद नसला तर ती योजना होत नाही म्हणा पास. कसं गडबड असते ना कागदाची. हा, झोलझपाटा काम आहे सारं. अरे कागदच पाहिजे, माणसावर काहीच नाही. मुरून राहिलं त्याचं काही घेणदेण नसते, पण कागद पहिले पाहिजे द्यायला. तर योजना भेटते, नाही तर मग योजना फेजना गेली चुल्यात. हो शांताराम सरपंच, म्हणता बुडे बा काय झालं. चाला नवडे हो, त्या गळ्याला होश आला ना आपल्या. डॅनीला होश आला. चाला लवकर चाला. रे देव पावला रे बापा, बुड्याला होश आला तर जमलं बापा. हे तर सोन्याहून पिऊ झालं. कुठे हालायचं काम नाही, काहीच नाही बापा. जमलं रे बापा, जमलं हे. अरे बुड्याला होश आला हे झाबरूला सांगितलं की तुम्ही ना, कारण की तो जळून राहिलता ना. बापा झाबरून नसतं मला सांगितलं. हा, मी त्यानंच मला सांगितलं की त्याला बोलवणार म्हणून. चला लवकर तरी साधा. चला लवकर चला. पाटील बाबाचं कसं होईल बाबाला वच नाही येऊन राहिला ना. हा, मला कोण करीन आता. बाबा म्हणे नातूबा म्हणे त्या लग्नात नाचतो म्हणे मी. बाबा आता कोणी लग्नात नाचायला बाबाला वच नाही येऊन राहिला. होत नाही ना बुड्याला, काहीच होत नाही. तू काय का टेन्शन घेत राहायचं रे. लहान लेकरा का लढून राहिलेला का हिटले आपल्याला पडत नाही बऱ्या गोष्टी. काय का हा, जेवढा मोठा लेका मर्दासारखा मर्दात लेका 36 छाती काढून चालतं. हा, पण बाई सारखा लढून राहिला का तू. हे इथले का लय कमकोदाच रे बा तू. बुड्याले होसही येते आणि तुझ्या लग्न नाचते बुडा, तुझे लग्न येते करून. तू काही टेन्शन घेऊ नको. टेन्शन नाही तर काय तर राजा फोन करीन माय. तुम्ही सांगा ना कोण करीन. कोण आहे माय करणार बुड्याशिवाय. बुडा आहे तर माय शहाणा राजा. नाही तर मग मला कोण नाही ना दुसरं. माय ना मावशी बुडा आहे म्हणून मी आहे. बुड्या राजा कसं काही करा राजा, बरं वाचवा राजा बुड्याले. काय की नाही असं करू अर्धे लोक कमकोत पाडून राहिला. तू कोणाली हिंमत नाही राहून राहिली अटीसा. लेखा लढतच राहायचं बा तू. तुझ्याजवळ येऊन नाही राहिलं कोणी गावातलं. हा, तू सारा टेबलचं ना लहान लेकरासारखा लढणं हे काम आहे का. अरे हिंमत धरली पाहिजे माणसानं. दवाखान्याचं कामच तसं असते. हा, डॉक्टरनं आपल्याला टाइम दिला 72 तास दिला. 72 तासात होशीनच ना बुड्याले. हा, तू लेखा लढतच राहायचं बा.
म्हणून आता काय करू मी बाबा बाबा पाडे कोण बाई राजा कोण आहे बाय बाबा लडशीन ना बा तू तुम्ही घरी चालला जाईन भाऊ तू आवाज पायात बसतून तू हे सारे दवाखाना फावखाना सांभाळतो हा लेका कधी कधी आलो ते अजून काही टेम्पलच राहतो लेका तू हा होईन ना आता बुडा सुद्धा होईन ना आता का जगाच्या पाठीवर ते आवाज एकटा बिमार आहे बाबा हा काय लेका माणूस असतो जरा हिंमत धरली पाहिजे माणसाची आमची हिंमत लेका खचवतो लेका तू लढू लढू हा आमची लेका सात पाच राहतात लेका अडीच आमची घाबर कुंडी होते ना बाबा तू बोंबलता टेम्पलता बा तू लढत राह मी चाललो घरी हा मला काही घेणं देणं नाही तू आबा पाय तू पाय हा चाललो मी घरी नाही ना पाठीत जाऊ नका तुम्ही जाऊ नका ना चला बरं आबाजीला होश आला लवकर चला तुम्ही पाय रे घाबरू हा बुड्याला होश आला रे पाय रे लेका नुसतं टेम्पलत राहायचं लेका पाय बरं आता हा आला की नाही बुड्याला होश लेका लढणं पळणं लेका हे असे कामं करत राहायचं हेच लेका हा चला आता बुड्याला भेटू आपण मला आता गप्पा गोष्टी बुड्या सोबत चला 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 पाटील आता जमलं राजा आता आला बुड्याला होश आला बा माझी जीव आला हो बा आता हो आता चाल पहिलं लवकर मांग हा बुड्याला भेटू मस्त गप्पा गोष्टी मारू बुड्या बरोबर हा काय खाया पियाला घेऊन जाऊ आता चाल लवकर